नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? LKP क्लासमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. इयत्ता 10वी सायन्स 2 टॉपिक 2 लाईफ प्रोसेसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट फर्स्ट मध्ये एक्सरसाइज आपण पाहत आहोत. त्यामध्ये पार्ट 2 आहे. क्वेश्चन नंबर 3 अँड 4 हे आपल्याला क्वेश्चन 3 अँड 4 हे क्वेश्चन्स आज आपल्याला पाहायचे आहेत. अतिशय सोपे आहेत क्वेश्चन्स 3 अँड 4. आता क्वेश्चन्स 3 मध्ये आपल्याला डिफरन्स लिहायचा आहे. त्यामध्ये 3 क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत आणि क्वेश्चन्स 4 मध्ये आपल्याला रिझन्स विचारलेले आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट अँड क्वेश्चन नंबर 2 आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आज आपल्याला क्वेश्चन नंबर 3 डिस्टिंग्विश बिटवीन असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ आपल्याला फरक लिहायचा आहे. फर्स्ट मध्ये ग्लायकोलायसिस अँड TCA सायकल, त्यानंतर बी मायटोसिस अँड मिओसिस मधला डिफरन्स आपल्याला लिहायचा आहे. सी मध्ये एरोबिक अँड एनारोबिक रेस्पिरेशन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आपल्याला लिहायचा आहे गिव्ह सायंटिफिक रिझन्स. यामध्ये ऑक्सिजन इज नेसेसरी फॉर complete oxidation of glucose. B. Fibers are one of the important nutrients. C. Cell division is one of the important properties of cells and organisms. D. Sometimes higher plants and animals do perform anaerobic respiration. E. Krebs cycle is also known as citric acid cycle. तर हे आपल्याला क्वेश्चन नंबर 3 अँड 4 पाहायचे आहेत. क्वेश्चन 3 अँड 4 अतिशय सोपे आहेत. अतिशय सोप्या भाषेत मी सांगितलेलं आहे. राईट द डिफरन्स. त्यामध्ये आपल्याला 3 डिफरन्स दिलेले आहेत. त्याला डिस्टिंग्विश बिटवीन म्हटलेलं आहे. फर्स्ट जो आहे ग्लायकोलायसिस अँड TCA सायकल. तर ग्लायकोलायसिस अँड TCA मध्ये बघा जो फरक आहे तो कसा लिहायचा आहे. यामध्ये बघा फरक करण्यासाठी आपल्याला असं 2 भाग करायचे आहेत आणि यामध्ये 2 भाग करून एका ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे, यामध्ये ग्लायकोलायसिस लिहायचं आहे आणि इकडे काय करायचं आहे TCA सायकल. आता इथं जागा अपुरी बसत असल्यामुळे मी काय केलेलं आहे, एक भाग वरती घेतलेला आणि एक भाग खाली. तर डिफरन्स हा नेहमी काय करायचं आपल्याला 2 बॉक्स बनवायचे. निम्मा भागात काय करायचं आहे ग्लायकोलायसिस प्रोसेस आणि नंतरच्या बॉक्समध्ये TCA डिफरन्स लिहायचा आहे. तर यामध्ये फर्स्ट मध्ये बघा ग्लायकोलायसिस प्रोसेस कशी आहे, इट इज अ लिनियर पाथवे. हे कसं आहे लिनियर पाथवे. आणि TCA सायकल मध्ये काय दिले, इट इज अ सायकलिक पाथवे. म्हणजे ग्लायकोलायसिस प्रोसेस ही एक सरळ आहे आणि TCA सायकल हे काय आहे, एक सायकलिक वे आहे म्हणून सांगितलेलं आहे. त्यानंतर ग्लायकोलायसिसमध्ये परत बघा इन दिस प्रोसेस कार्बन डायऑक्साईड डज नॉट रिलीज्ड. आता या प्रोसेसमध्ये ग्लायकोलायसिस प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड रिलीज होत नाही. तर यामध्ये काय सांगितलं, इन दिस प्रोसेस कार्बन डायऑक्साईड इज रिलीज्ड. तर या प्रोसेसमध्ये काय होतो, कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. त्यानंतर 3 नंबरचा जो फरक आपल्याला बघायचा आहे बघा, ग्लायकोलायसिसमध्ये 2 मोलेक्युल्स ऑफ ATP इज युज्ड इन दिस प्रोसेस. यामध्ये लक्षात ठेवा ATPचे 2 मोलेक्युल्स त्या प्रोसेसमध्ये यूज केले जातात. तर यामध्ये ATP मोलेक्युल्स आर नॉट युज्ड इन दिस प्रोसेस. तर ह्या प्रोसेसमध्ये ATPचा वापर होत नाही म्हणून सांगितलेलं आहे. तिसरे पॉईंट. आता ग्लायकोलायसिसमध्ये चौथा पॉईंट बघा, प्रोड्यूस 2 मोलेक्युल्स ऑफ इच पायरुविक ॲसिड ATP NADH2 अँड वॉटर. यामध्ये ग्लायकोलायसिस प्रोसेसमध्ये काय बनणार आहे बघा, प्रत्येकाचे 2 मोलेक्युल्स पायरुविक ॲसिडचे 2 मोलेक्युल्स ATP NADH2 अँड वॉटर मिळणार आहे. तर यामध्ये काय मिळणार आहे बघा, प्रोड्यूस कार्बन डायऑक्साईड वॉटर NADH2 FADH2 अँड ATP. लक्षात ठेवा यामध्ये TCA सायकलमध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे, 4 नंबरचा TCA सायकलमध्ये पॉईंट बघायचा आहे आपल्याला. प्रोड्यूस कार्बन डायऑक्साईड वॉटर NADH2 FADH2 अँड ATP. त्यानंतर ग्लायकोलायसिसमध्ये शेवटचा जो पॉईंट आहे बघा, दिस प्रोसेस टेक प्लेस इन बोथ एरोबिक अँड एनारोबिक रेस्पिरेशन. तर ग्लायकोलायसिस ही प्रोसेस कशी घडत असते, एरोबिक रेस्पिरेशनद्वारे पण घडत असते अँड एनारोबिक रेस्पिरेशनद्वारे पण घडत असते. तर TCA सायकलमध्ये काय सांगितलेलं आहे, दिस प्रोसेस टेक्स ओनली ड्युरिंग एरोबिक रेस्पिरेशन्स. आता TCA जी सायकल आहे यामध्ये फक्त काय असणार आहे, एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ही प्रोसेस घडून येत आहे. तर हा डिफरन्स बघून घ्यायचा आहे. अतिशय सोपा आहे, सोपे पॉईंट्स बनवलेले आहेत. तर त्यानंतर 2 नंबरचा जो डिफरन्स आहे तो बघा,
यामध्ये मायटोसिस अँड मिओसिस. त्यामध्ये मायटोसिस अँड मिओसिसमध्ये बघा फरक आपल्याला काय करायचं मी सांगितलं तुम्हाला. फरक दोन भाग करून एक भाग डावीकडे आणि एक भाग उजवीकडे घ्यायचा आहे. त्यामध्ये मायटोसिसमध्ये बघा जेनेटिक रिकॉम्बिनेशन डज नॉट टेक प्लेस. मायटोसिसमध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन घडत नाही. तेच मिओसिसमध्ये फर्स्ट बघा जेनेटिक रिकॉम्बिनेशन टेक प्लेस. यामध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन घडून येते म्हणून सांगितलेलं यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. तर फर्स्ट पॉईंट काय आहे यामध्ये मायटोसिसमध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन घडून येत नाही, तर यामध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन घडून येत आहे. आता यामध्ये सेकंडमध्ये काय सांगितलं बघा डायप्लॉइड सेल प्रोड्युसेस 2 डायप्लॉइड डॉटर सेल्स आफ्टर मायटोसिस प्रोसेस. बघा एक डायप्लॉइड सेलपासून काय होणार आहे 2 डायप्लॉइड डॉटर सेल्स बनणार आहेत. यामध्ये काय असणार आहे बघा डायप्लॉइड सेल प्रोड्युसेस 4 हॅप्लॉइड सेल्स. यामध्ये काय होणार आहे शेवटी एका डायप्लॉइड पासून शेवटी 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होणार आहेत. आता यामध्ये थर्ड जो पॉईंट आहे मायटोसिसमध्ये इट टेक्स प्लेस इन सोमॅटिक सेल्स. बघा मायटोसिस जी प्रोसेस आहे ती सोमॅटिक सेल्समध्ये घडून येते. त्यानंतर जी मिओसिस प्रोसेस आहे ती कुठे घडून येते इट टेक्स प्लेस इन जर्म सेल्स. ती जर्म सेल्समध्ये घडून येत असते. त्यानंतर जो चौथा पॉईंट आहे मायटोसिसमध्ये इट्स प्लेज अ सिग्निफिकंट रोल इन सेल ग्रोथ रिपेअर अँड हिलिंग ऑफ वुंड्स. म्हणजे हे जे मायटोसिस प्रोसेस आहे त्यामुळे सेलची वाढ होते, सेलमध्ये दुरुस्ती करता येते आणि जखमा दुरुस्त करता येतात. सेल डिव्हिजन कुठली प्रोसेस मायटोसिस प्रोसेस. मिओसिस प्रोसेस कशासाठी उपयोगी आहे इट इज नेसेसरी फॉर सेक्स्युअल रिप्रोडक्शन. लक्षात ठेवा सेक्स्युअल रिप्रोडक्शन होण्यासाठी मिओसिस ही प्रोसेस महत्त्वपूर्ण आहे. तर यामध्ये फरक पाहून घ्यायचा अतिशय सोपा केलेला आहे फरक मायटोसिस अँड मिओसिस. त्यानंतर जो तिसरा जो प्रश्न आहे एरोबिक रेस्पिरेशन अँड एनरोबिक रेस्पिरेशन. आता एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्यामध्ये ऑक्सिजनची गरज असते आणि एनरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय ज्यामध्ये ऑक्सिजनची गरज नसते. प्रत्येकाचे मी 4 पॉईंट दिलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट बघा एरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय दिलेलं आहे ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन रिझल्टिंग प्रोड्यूस मोर अमाऊंट ऑफ एनर्जी इज कॉल्ड ॲज एरोबिक रेस्पिरेशन्स. त्यामध्ये ग्लुकोज हा काय होतो स्टेप बाय स्टेप ऑक्सिडाइज्ड होतो आणि तिथं ऑक्सिजनची गरज आहे आणि त्यानंतर तुम्हाला जास्त प्रमाणात एनर्जी मिळते आणि ह्या रेस्पिरेशनला काय म्हणायचं एरोबिक टाईप ऑफ रेस्पिरेशन्स. आता यामध्ये हे झालं एरोबिक रेस्पिरेशन. आता एनरोबिक रेस्पिरेशनमध्ये बघा ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. यामध्ये बघा ऑक्सिजन नाही तरीसुद्धा ग्लुकोज काय झालेला आहे ऑक्सिडाइज्ड झालेला आहे आणि कमी प्रमाणात रिझल्टिंग प्रोड्युसेस लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज कॉल्ड एनरोबिक रेस्पिरेशन्स. आणि यामध्ये काय होणार आहे कमी प्रमाणात तुम्हाला काय होणार आहे एनर्जी मिळणार आहे. लक्षात ठेवा. बघा फर्स्ट आपण डेफिनेशन लिहिलेलं आहे एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय अँड नंतर एनरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय ती डेफिनेशन आपण बघून घेतलेली आहे. त्यानंतर जो सेकंड पॉईंट जो आहे यामध्ये बघा काय आहे सेकंड पॉईंट यामध्ये इट ऑकर्स इन बोथ सायटोप्लाझम अँड मायटोकॉन्ड्रिया. त्यामध्ये एरोबिक रेस्पिरेशन जी आहे ती सायटोप्लाझममध्ये घडत असते आणि सायटोप्लाझममधून कुठं जात असते मायटोकॉन्ड्रियामध्ये पण ही घडत असते. तर यामध्ये एनरोबिक रेस्पिरेशन जे आहे ते फक्त कुठं घडत असते इट ऑकर्स इन ओनली सायटोप्लाझम ओनली. म्हणजे यामध्ये डबल ओनली झालेलं आहे एका ठिकाणी ओनली घ्यायचं इट ऑकर्स सायटोप्लाझम ओनली. लक्षात ठेवा ही फक्त एनरोबिक जी रेस्पिरेशन आहे ती फक्त सायटोप्लाझममध्ये घडत आहे. त्यामध्ये यातला जो तिसरा जो पॉईंट आहे इन दिस प्रोसेस हाय अमाऊंट ऑफ एनर्जी. बघा इन दिस प्रोसेस हाय अमाऊंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस्ड. या प्रोसेसमध्ये जास्त प्रमाणात एनर्जी प्रोड्यूस होते. इन दिस प्रोसेस आता एनरोबिक रेस्पिरेशनमध्ये बघा इन दिस प्रोसेस लेसर अमाऊंट एनर्जी इज प्रोड्यूस्ड. यामध्ये काय होणार आहे कमी प्रमाणात एनर्जी काय होणार आहे प्रोड्यूस होणार आहे. लक्षात ठेवायचं यामध्ये. तर हा बघा हा अतिशय सोपा डिफरन्स आहे. तुम्ही पण काय करू शकता सहज इझिली हा पार्ट करू शकताय. आणि नंतर जो चौथा जो पॉईंट आहे एरोबिक रेस्पिरेशनमध्ये इन दिस प्रोसेस 30 ATP मोलेक्युल्स फॉर्मड. बघा एरोबिक रेस्पिरेशनमध्ये एकूण किती ATP तयार होणार आहेत 30 ATP मोलेक्युल्स आर फॉर्मड. आणि तेच एनरोबिक रेस्पिरेशनमध्ये किती ATP तयार होणार आहे सांगा इन दिस प्रोसेस 2 ATP मोलेक्युल्स आर फॉर्मड. यामध्ये काय होणार आहेत 2 ATPचे मोलेक्युल्स तयार होणार आहेत. ATPचे किती मोलेक्युल्स तयार होणार त्यामध्ये 2 मोलेक्युल्स तयार होणार आहेत. तर यामध्ये फरक बघून घ्यायचा आहे की एरोबिक रेस्पिरेशनमध्ये पहिला व्याख्या सांगितलेली आहे. त्यानंतर ही प्रोसेस कुठं घडते सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रिया हाय अमाऊंट ऑफ एनर्जी आणि 30 ATP
38 ATP मोलेक्युल्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर जो क्वेश्चन नंबर 4 आहे, गिव्ह द रिझन्स. त्यामध्ये फर्स्ट जो क्वेश्चन विचारलेला आहे, ऑक्सिजन इज नेसेसरी फॉर कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. बघा, ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडेशन होण्यासाठी ऑक्सिजनची आपल्याला गरज आहे. आता का गरज आहे लक्षात ठेवा. बघा, ग्लुकोज इज अ टाइप ऑफ कार्बोहायड्रेट्स इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन द सेल्स. दिस इज कॉल्ड सेल्युलर रेस्पिरेशन. आता यामध्ये सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय, ग्लुकोजचं काय होते, विघटन होते, आणि त्या स्टेप बाय स्टेपलाच काय म्हणलेलं आहे, सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन ऑकर्स बोथ वेज, एरोबिक अँड एनारोबिक रेस्पिरेशन. मग सेल्युलर रेस्पिरेशन कसं घडतं रे, एरोबिक अँड एनारोबिक रेस्पिरेशन्स. अ मोलेक्युल ऑफ ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड इन एरोबिक रेस्पिरेशन्स. बघा, ज्यामध्ये एरोबिक रेस्पिरेशन जर असेल तर ग्लुकोज पूर्णपणे ऑक्सिडाइज्ड होतं, आणि त्यामध्ये काय होणार आहे बघा, टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड एनर्जी. आणि त्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे, कार्बन डायऑक्साईड मिळणार आहे, वॉटर मिळणार आहे आणि एनर्जी मिळणार आहे. चौथा पॉईंट बघा, इन दिस प्रोसेस वी गेट एनर्जी वाया 3 स्टेप्स. यामध्ये आपल्याला 3 स्टेप्समधून एनर्जी मिळणार आहे. फर्स्ट ग्लायकोलायसिस, त्यानंतर क्रेब्स सायकल, त्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. आता हे झाले काय, हे जे 4 पॉईंट आहेत ते एरोबिक रेस्पिरेशनचे आहेत. आता एनारोबिक रेस्पिरेशन. इन अँड एनारोबिक रेस्पिरेशन इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन म्हटलेलं आहे बघा यामध्ये. इन अँड एनारोबिक रेस्पिरेशन इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड. म्हणजे ज्यावेळी ऑक्सिजनची कमतरता असते त्यावेळी ग्लुकोज काय होतो, इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड होतो थ्रू ग्लायकोलायसिस अँड फर्मेंटेशन प्रोसेस. त्यामध्ये ग्लायकोलायसिस एक प्रोसेस घडणार आहे अँड फर्मेंटेशन प्रोसेस घडणार आहे, आणि ही ग्लायकोलायसिस आणि फर्मेंटेशन प्रोसेस विदाउट ऑक्सिजनची आहे, आणि त्यामध्ये ग्लुकोज हे पूर्णपणे ऑक्सिडाइज्ड होणार नाही. In an anaerobic type of respiration, we get less amount of energy, hence oxygen is necessary for complete oxidation process. आता मी यामध्ये सो लिहिलेला आहे, पण इथे सो लिहायची काही गरज नाही, कारण मी हेन्स म्हणलेला आहे आणि पुढे फॉर कम्प्लीट ऑक्सिडेशन प्रोसेस म्हणलेलं आहे, म्हणून ऑक्सिजन हा ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडेशन होणं गरजेचं आहे. ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडेशन झालं तर काय होणार आहे, आपल्याला जास्त प्रमाणात एनर्जी मिळणार आहे. म्हणून लक्षात ठेवा की ऑक्सिजनची गरज आहे. ऑक्सिजन का गरजेचं आहे, यामध्ये ऑक्सिजन जर मिळाला तर ग्लुकोजचं पूर्णपणे ऑक्सिडेशन होऊन आपल्याला जास्त प्रमाणात एनर्जी मिळणार आहे. तर हा प्रश्न व्यवस्थित बघून घ्यायचा आहे, आणि अतिशय सोपे पॉईंट दिलेले आहेत ते पाठ करून घ्यायचे आहेत. यामध्ये नेक्स्ट बघा, फायबर्स आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स. आता यामध्ये लक्षात ठेवायचं की फायबर्स हे अतिशय महत्त्वपूर्ण असे पोषक घटक आहेत का. आता यामध्ये we cannot digest fibers yet they important nutrients. बघा, आपण फायबर्स डायजेस्ट करू शकत नाही, त्याचं पचन होऊ शकत नाही, तरी सुद्धा ते अतिशय महत्त्वपूर्ण असं न्यूट्रिएंट्स आहे का. बघा, दे हेल्प इन डायजेशन ऑफ अदर सबस्टन्सेस. ते डायजेशन करण्यासाठी इतर जे पदार्थ आहेत त्या पदार्थांना पचवण्यासाठी फायबर्स मदत करतात. दे हेल्प इन इजेशन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्सेस. बघा, इजेशन म्हणजे बाहेर टाकणे, आणि काय बाहेर टाकणार, अनडायजेस्टेड सबस्टन्स, जे पचन झालेलं नाही तो भाग, अपचन झालेला भाग बाहेर टाकण्यासाठी याचा उपयोग होतो, म्हणजे फायबर्स उपयोगी ठरतात. व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, सिरियल्स इट्सेट्रा आर सोर्सेस ऑफ इसेन्शियल न्यूट्रिएंट्स लाईक फायबर्स. जसेच पालेभाज्या, फळे, सिरियल्स म्हणजे धान्य, हे सुद्धा काय आहेत, फायबरसारखे महत्त्वपूर्ण घटक आहेत. म्हणून हे घटक आपण खाल्ले पाहिजेत, ज्यामुळे आपलं पचन होणार आहे. आणि समजा बायचान्स काय झालेला आहे, एखादा घटक पचला नसेल, तो बाहेर काढण्यासाठी, बाहेर टाकण्यासाठी आपल्याला फायबर्स महत्त्वपूर्ण ठरतात. त्यानंतर थर्ड जो क्वेश्चन आहे, सेल डिव्हिजन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल्स अँड ऑर्गॅनिझम्स. सेल डिव्हिजन हे अतिशय महत्त्वपूर्ण प्रॉपर्टी आहे कोणाची, सेल्स आणि सजीवांची. का, सेल डिव्हिजन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल्स अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लक्षात ठेवा, सेल डिव्हिजन हा महत्त्वपूर्ण आहे म्हणून सांगितलेला आहे. ड्यू टू दिस प्रॉपर्टी ओनली न्यू ऑर्गॅनिझम्स इज फॉर्मड फ्रॉम एक्झिस्टिंग वन. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ड्यू टू दिस प्रॉपर्टी यामुळे एक नवीन जीव अगोदरच्या सारखाच नवीन जीव तयार होतो म्हणून सांगितलेलं आहे. अ मल्टी सेल्युलर, आता 3 नंबरचा आकडा लिहायचा इथं. अ मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स ग्रोज अप अँड इमॅसिटेड बॉडी कॅन बी रिएस्टोर्ड. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, तिसरा पॉईंट परत बघायचा आहे. अ मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोज अप.
म्हणजे बहुपेशीय सजीव निर्माण होऊ शकतो, त्याची वाढ होते. अँड इमॅसिटेड बॉडी कॅन बी रिस्टोर्ड, म्हणजे जी बॉडीची झीज झालेली आहे ती झीज भरून काढण्यासाठी आपल्याला सेलचा उपयोग होणार आहे. म्हणून यासाठी काय आहेत, सेल डिव्हिजन हे इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. त्यानंतर जो क्वेश्चन नंबर 4 आहे त्यामध्ये बघून घ्या. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय सांगितलेलं आहे, समटाइम्स हायर प्लांट्स अँड ॲनिमल्स, काय म्हणले बघा, समटाइम्स हायर प्लांट्स अँड ॲनिमल्स टू परफॉर्म एनर्बिक रेस्पिरेशन्स. काही वेळा ज्या उच्च वनस्पती आणि प्राणीसुद्धा असतात ते सुद्धा काय करतात, एनर्बिक रेस्पिरेशन करत असतात. बघा, रेस्पिरेशन इज अन एनर्जी प्रोड्युसिंग प्रोसेस. रेस्पिरेशन ही काय एक ऊर्जा निर्माण करणारी प्रक्रिया आहे. देर आर 2 टाइप्स ऑफ रेस्पिरेशन्स, एरोबिक रेस्पिरेशन, ऑक्सिजन इज प्रेझेंट, अँड एनर्बिक रेस्पिरेशन, ऑक्सिजन इज ॲबसेंट. Plants and animals require oxygen in order to respire aerobically. So where oxygen is depleted, these plants and animals perform anaerobic respiration to obtain energy. In this process, glucose is incompletely oxidized and less amount of energy produced. ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, रेस्पिरेशन म्हणजेच काय, एनर्जी निर्माण होते. 2 नंबर पॉईंटमध्ये काय सांगितले, 2 प्रकारचे रेस्पिरेशन आहे, एक ऑक्सिजन शिवाय आणि एक ऑक्सिजन असताना, हे 2 रेस्पिरेशन होणार आहेत. तर काय होणार आहे बघा, काही वेळा वनस्पती आणि प्राण्यांना ऑक्सिजनची कमतरता भासते, त्यावेळी वनस्पती आणि प्राणी काय करतात, एनर्बिक रेस्पिरेशन करत असतात एनर्जी मिळवण्यासाठी. आणि या प्रोसेसमध्ये काय होतं, ग्लुकोजचं इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड होतं आणि त्यामुळे कमी प्रमाणात आपल्याला एनर्जी मिळत असते. त्यामुळे एनर्बिक रेस्पिरेशन काही वनस्पती आणि प्राणी करत असतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, क्रेब्स सायकल इज ऑल्सो कॉल्ड ॲज सायट्रिक ॲसिड सायकल. आता क्रेब्स सायकललाच सायट्रिक ॲसिड सायकल का म्हटलेलं आहे, ॲन्सर बघा, इन ग्लायकोलायसिस प्रोसेस पायरुविक ॲसिड फॉर्म्ड कन्वर्टेड इंटू मोलिक्युल्स ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम ए. ग्लायकोलायसिस प्रोसेसमध्ये पायरुविक ॲसिड जे बनलेलं आहे त्या पायरुविक ॲसिडचं कन्वर्ट कशामध्ये होणार आहे, ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होणार आहे. तर ॲसिटिल कोएन्झाइम ए एंटर्स इंटू मायटोकॉन्ड्रिया. तो ॲसिटिल कोएन्झाइम ए कुठे एंटर करतो, मायटोकॉन्ड्रिया, अँड कंबाईन विथ ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड अँड फॉर्म अ 6 कार्बन कंपाऊंड्स दॅट इज सायट्रिक ॲसिड्स. आणि ॲसिटिल कोएन्झाइम कुठं एंटर करतो, मायटोकॉन्ड्रियामध्ये, आणि तो कोणाबरोबर कंबाईन होतो, ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड, आणि त्यापासून आपल्याला 6 कार्बन कंपाऊंड्स मिळणार आहेत. आणि 6 कार्बन कंपाऊंड म्हणजेच काय, सायट्रिक ॲसिड. द फर्स्ट प्रोडक्ट फॉर्म्ड ड्युरिंग दिस सायकल इज सायट्रिक ॲसिड्स. आणि यामध्ये, या सायकलमध्ये जो पहिला प्रोडक्ट बनणार आहे तो सायट्रिक ॲसिड आहे. सो क्रेब्स सायकल इज ऑल्सो कॉल्ड ॲज सायट्रिक ॲसिड सायकल. म्हणून क्रेब्स सायकलच काय म्हणायचं, सायट्रिक ॲसिड सायकल असं म्हणायचं आहे. त्यानंतर बघा, असे आपले जे 5 क्वेश्चन्स होते गिव्ह रिझन्समध्ये, अतिशय सोपे आहेत, ते पाहून घ्या आणि आपल्याला पाठ करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जो राहिलेला भाग आहे क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6, तो उद्या आपल्याला पाहायचा आहे. तर पूर्णपणे भाग समजून घेऊन पाठांतर करायचं आहे. आय होप तुम्हाला हा भाग पूर्णपणे समजला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.